बातमी अतिशय महत्त्वाची आहे। न्यू माहीम स्कूलच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। स्ट्रक्चरल ऑडिट विरोधात सामाजिक संघटना मात्र आक्रमक झाली आहे। मनपाच्या निर्णयाविरोधात सर्व सामाजिक कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। गिरीश, नेमकं प्रकरण काय आहे, सविस्तर सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी न्यू माहीम स्कूल आहे माहीममध्ये, आणि आता सर्व सामाजिक संघटना आणि शालेय शिक्षण विभागात काम करणारे जे लोक आहेत ते सध्या आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणि या इमारतीचं पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची परवानगी मनपाने दिल्यानंतर सामाजिक शैक्षणिक घटना आक्रमक झालेले आहेत। मनपाच्या निर्णयाविरोधात सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांना उपस्थित राहण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आणि आता आपण पाहतोय की सर्व पालकांनी हातामध्ये बॅनर्स घेतलेले आहेत, पॉम्पलेट्स घेतलेले आहेत, आणि मराठी अभ्यास केंद्राकडून या चर्चासत्राचं आयोजन सध्या करण्यात आलेलं आहे। आणि कसं महानगरपालिका ही शाळा गिळंकृत करू पाहते हे देखील मराठी अभ्यास केंद्राचे जे अध्यक्ष दीपक पवार ते सध्या सांगताना आपल्याला पाहायला मिळतात। तर मराठी शाळा सदिच्छा दूत म्हणून चिन्मय सुमित या सुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत, अभिनेत्री आहेत। आणि गिरण्यांप्रमाणे मराठी शाळा उद्ध्वस्त करण्याचं जे कारस्थान आहे ते उधळून लावायसाठी सगळ्यांनी एकजूट करावी लागेल, कारण मुंबईमध्ये मराठी शाळांचा टक्का कमी होतोय, त्या इमारती गिळंकृत केल्या जातात असा थेट आरोप या ठिकाणी केला जातोय। या परिसरामध्ये आपण पाहतोय की पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण या चर्चासत्रास परवानगी या आयोजकांकडे नाही आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची जी टांगती तलवार आहे ती सुद्धा लटकते। गायपट्ट्यातील बुलडोजर राज आता मराठी शाळांवर अशा आशयाचे जे बॅनर आहेत ते सुद्धा शाळेच्या बाहेर आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेल्या या शाळेच्या बाहेर स्थानिक नागरिक, शिक्षक, पालक आणि समाजसेवकांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे। आणि आता याच चर्चासत्रामध्ये पुढची जी आंदोलनाची या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। गिरीश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कर्त्यांसाठी आहे आणि धोकादायक इन्चार्ज शिक्षकासाठी नाही, असं काही आहे का? म्हणजे इथले शिक्षक सुद्धा आम्हाला खाजगीमध्ये सांगतात की तुम्ही फार महत्त्वाचं काम करताय। महानगरपालिकेचं जे दादरमधलं जी नॉर्थचं प्रशासकीय कार्यालय आहे तिकडच्या लोकांनी आमच्या काही सहकाऱ्यांना फोन करून सांगितलं की ही मुलं आम्ही ठिकठिकाणी पाठवून दिलेली आहेत, त्यातली काही मुलं तर गावाला निघून गेली आहेत। आता थोड्या मुलांसाठी तुम्ही कशाला कष्ट करता? म्हणजे तुम्ही जाणीव। आमदार नरेंद्र मेहतांना एवढा मराठी भाषेचा द्वेष का, असा सवाल उपस्थित करताय काँग्रेसकडून। हा सवाल उपस्थित करण्यात आलाय। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नोकर भरतीवरून काँग्रेसचा हा सवाल आहे। पालिकेतील 358 रिक्त पदांची भरती भाजप आमदारांनी थांबवल्याचाही आरोप काँग्रेसकडून केला जातोय। आता कुठे जाऊन मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये 358 पदांची सरळ सेवा भरती निघाली होती, तर हे मात्र त्यांना कुठेतरी बघायला नाही की या निमित्ताने कदाचित मराठी माणूस या परीक्षेच्या माध्यमातून मीरा भाईंदर महानगरपालिकेत कामाला लागेल। त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि या 358 पदांच्या भरतीवरती यांनी रेस्ट्रिक्शन आणले, स्थगिती आणली। म्हणजे या मराठी माणसाला कुठेतरी काहीतरी आधार मिळतो असं वाटायला लागतं, त्याला रोजगार मिळेल असं वाटायला लागतं। लगेच मीरा भाईंदरच्या भाजप आमदारांच्या पोटात का दुखायला लागतं कळत नाही। साहेब, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की मीरा भाईंदरच्या मराठी माणसाचा तुम्ही इतका द्वेष का करता? बातमी बुलढाण्यातून आहे। आयकर चोरीच्या संशयावरून 1000 पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। आयकर विभागाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला नोटीस आहे। सीएच्या मदतीनं खोट्या गुंतवणुकीचा दावाही करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षक निलेश तांबे ऍक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळत आहेत। कर्मचाऱ्यांना सुधारित आयकर रिटर्न भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।